वर्धा शहरालगतच्या रोठा या गावामध्ये शेतावर शहारे आणणारी एक घटना घडली. 12 वर्षीय बालिकेची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. ही घटना उजेडात आल्यानंतर संपूर्ण जिल्हा हादरला. बालिकेचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीकरिता आणला असता महिला व पुरुषांनी आरोपीच्या अटकेकरिता जोरदार निदर्शने केली. तर दुसरीकडे पोलिसांनी काही संशयितांना चौकशीकरिता ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता तिच्या परिवाराशी संबंध ठेवणारा तरुणच या प्रकरणात आरोपी निघाला. राहुल राजू मडावी, वय 30, केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला घटनेच्या काही तासानंतर पोलिसांनी चौकशीकरिता ताब्यात घेतले होते. दरम्यान त्याने या घटनेची कबुली दिल्याचे सांगण्यात आले. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील महाडिक व त्यांची चमू करीत आहे. वर्धा येथील रहिवासी कावडे यांच्या मालकीचे रोठा तलाव परिसरात शेत आहे. याच शेतातील झोपडीत पीडितेचा परिवार राहतो. मृतक व तिच्या 2 बहिणी गावातील शाळेत शिक्षण घेतात. बुधवारी नेहमीप्रमाणे मृतक व तिच्या दोन्ही बहिणी शाळेत गेल्या, तर मृतकाने आईवडील काही कामानिमित्त वर्धा येथे आले होते. अशातच मृतक ही दुपारी शाळेतून लवकर घरी परतली. ती घरी एकटी असताना या प्रकरणातील आरोपीने मृतकाच्या घरात प्रवेश करून गलिच्छ कृत्य करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कुणालाही या घटनेची माहिती पडू नये म्हणून तिची दगडाने ठेचून हत्या केली व घटनास्थळावरून पळ काढला. पीडितेचे कुटुंबीय घरी परतल्यावर त्यांना मुलीचा मृतदेह रक्ताच्या थरोड्यात आणि नग्न अवस्थेत दिसला. डोक्यावर गंभीर दुखापत असल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती तातडीने सावंगी पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच सावंगी पोलिसांनी चमू घटनास्थळी पोहोचली. पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह पोलीस विभागातील इतर अधिकारी, सायबर क्राईम विभाग, श्वान ठसे तज्ज्ञ